आज गेलो होतो आम्ही PCMC मधल्या मुलचंदमध्ये साडी घेण्यासाठी, पण त्याआधी ना सकाळी इथे मला मिक्सर जो होता तो पूर्णपणे क्लीन करायचा होता, कारण की भरपूर दिवस झाले त्याच्यावर डाग वगैरे पडलेले होते आणि दिवसभरातल्या कामांमध्ये एक काम जरी वेगळं झालं ना तर मनाला देखील बरं वाटतं. मिक्सर क्लीन करताना मी नेहमीच तो पूर्णपणे घासणीच्या साह्याने घासून घेते, पण त्याआधी ना घासणी जी आहे ती घट्ट अशी पिळून घेते, जेणेकरून त्याच्यात पाणी जे आहे ते अजिबात राहणार नाही आणि त्यानंतर त्याला ओल्या कपड्याच्या मदतीने पुसून घेते. आतल्या साईडने जर जास्त घाण अडकलेली असेल तर स्पून मध्ये कॉटनचा कपडा अडकवून ती घाण मी क्लीन करून घेते. त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो PCMC मधल्या मुलचंदमध्ये जाण्यासाठी आणि जाताना ना त्याशिवाय रडत होता, कारण की आरतीश हे जिन्याने येत होते म्हणून. आणि फायनली आरतीशने गिफ्ट केलेले शूज मी आज वेअर केले. सो नेहमी कुठे पण जाताना मला काहीही घ्यायचं असेल ना तर ते मी आधीच मनामध्ये ठरवलेलं असतं की मला हे घ्यायचे आणि असंच घ्यायचंय. तसंच आज देखील मी ठरवलं होतं की मला व्हाईट कलरची साडी घ्यायची होती, पण मला जशी साडी हवी तशी तिथे अजिबात भेटलेली नव्हती. आणि कधी कधी असंही होतं की आपण चॉईस केलेली वस्तू नंतर आपल्यालाच आवडत नाही. सो माझं सुद्धा आज साडीच्या बाबतीत असंच झालेलं होतं. जी साडी मी चॉईस केलेली होती ती मला अजिबात आवडली नव्हती आणि येताना गाडीवर आरतीशने सुद्धा सांगितलं की मला देखील ही साडी आवडली नाही. देन संध्याकाळी आम्ही इथे बाहेरूनच जेवून आलो, कारण की खूप जास्त भूक लागलेली होती आणि घरी येऊन परत स्वयंपाक केव्हा बनवायचा हा सुद्धा प्रश्न होता. देन मस्तपैकी तिघांनी चायनीजवर ताव मारला. सो असा होता आजचा दिवस. बाय बाय.